गुड मॉर्निंग मित्रांनो, मी उज्ज्वल तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. सो आता आम्ही निघालो तुर्तुकसाठी. तुर्तुकच्या इन्फॉर्मेशनसाठी पण आपण एक गाईड घेतला आहे. गाईड आमच्यासोबत आहे. नक्कीच तुम्हाला संपूर्ण माहिती देईल तुर्तुकची. आज आम्ही तुर्तुक हुंदर करून आम्ही जाणार आहोत पँगॉंगकडे. सो आज जितका प्रवास करता येईल तितका करणार आहोत. सर्वांनी गेअरअप केलेले आहे. कॅप्टन, काय स्ट्रॅटेजी आहे आजची? आज आपल्या तुर्तुकला जायचं आहे. तो आपला इंडियाचा लास्ट विलेज बोलतात. मग तिकडनं आपण पँगॉंगला जाणार आहेत. जितकं होईल तितकं आज आपण कव्हर करणार आहेत. पँगॉंग आज आपल्याला होणार नाही आहे, पण आपल्याला कव्हर करायची आहे रनिंग. ओके, सो रोड आहे. पँगॉंग पूर्ण ऑफरोड आहे आणि काल आम्ही आलो तो पण पूर्ण ऑफरोड होता. सो चला प्रवास चालू करूया आपण आपला आज. सो मित्रांनो, आता आपण निघालो आहोत बिस्किटमधून तुर्तुककडे. मध्ये उंदर लागणार आहे. उंदरला आपल्याला डबल एम कॅमल बघायला भेटतील. उंदर नंतर तुर्तुक इंडियाचं लास्ट विलेज आहे. सो मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, उंदर इथे रेती अशी बीच सँडसारखी आहे. तुम्ही बघू शकता इथं पूर्ण रेती बीच सँडसारखी आहे. बीच सँडचे असे काय बोलतात, छोटे छोटे डोंगर बनलेले आहेत. इथं टेकड्या आहेत छोट्या छोट्या बीच सँडच्या. बीच सँड बघा सगळ्या, बीच सँड. इथून मधून पण एक रस्ता आहे गॅमलिंगसाठी. क्लिअर विजन आहे इकडे. 3 किलोमीटर जर लांब गाव असेल तर आरामात आपण बघू शकतो. हा बघा, उंदर 3 किलोमीटर आहे इथून, पण जो समोरचा व्ह्यू आहे तो उंदरचाच आहे. तो 3 किलोमीटरचं क्लिअर विजन आहे इथं. तो तुम्ही समोर बघू शकताय आर्मीचं एअरपोर्ट. नो फोटो झोन आहे इथं. विजय BRO. भरपूर छान रोड आहे तिथं. तो इथं तुम्ही आर्टिलरीत पण बघू शकता. काय रॉकेट लॉन्चर दिसत आहेत, हेलिकॉप्टर दिसतोय समोर. इथं ड्रोन अलाउड नाही आहे या एरियामध्ये, फक्त आर्मी बेस कॅम्प आहे इथं. खूप मोठा एरिया आहे आर्मीचा. हा बघा रॉकेट लॉन्चर. या डोंगराच्या जस्ट 3 किलोमीटर बाजूला योग्य आहे गाईड. तो हायपर ॲक्टिव्ह एरिया आहे हा आर्मीसाठी. तो सडनली आमच्या प्लॅनमध्ये चेंज झाला आहे. सर्वांचा मूड झाला नाश्ता करायचा. तर आता तिथे एक बीच आहे, उडमारू बीच म्हणून आहे. उंडरीकडे जातो आहे. तर आम्ही तिथे जाऊन मॅगी बनवणार आहोत आज हम लोग मॅगी बनाएंगे. आमच्या हाताने बनवलेली मॅगी आज आम्ही खाणार आहोत. तो आपण स्टोव वगैरे सगळं कॅरी केलं होतं. तो जे भांडी असतात भांडी कॅरी केली आहेत, चम्मच वगैरे सगळं कॅरी केलं होतं. पण रोजची रोड कंडिशन्स अशी होती की आम्हाला बनवायला वेळ भेटत नव्हता. तो आज आमच्याकडे भरपूर वेळ आहे. राईड लवकर चालू झाली आहे. तर आज आम्ही नक्कीच मॅगी बनवणार आहोत. तो मॅगी बनवण्यासाठी एक छान अशी जागा शोधतोय, अशी जागा जिथं पाणी असेल. आता ब्रेक घेतलेला आहे. स्टो माझ्याकडे आहे. कंगा अपना किधर गया पता नहीं, गायब हो गया कंगा. इथं ही नदी आहे. या नदीच्या बाजूला मॅगी बनवणार आहोत. सो भांडी घेऊन दादा आलाय. विनू रायडर लाल टमाटर, फुल टमाटर. कमेंट मध्ये सांगा काय ओरिजिनल इथलाच दिसतोय ना आता विनूरा. आता दिसल. सो गाईज, जसं मी तुम्हाला बोललो होतो की उंदर तुर्तुक बिस्किट या साईडला पूर्ण आपली बीच सँड जशी असते ना, सेम बीच सँडच आहे ही. बघा, हे बघा, जशी आपल्याकडे बीच सँड असते ना, सेम बीच सँड. आणि जशी आज चौपाटीवर जी दगडं असतात गोल गोल, ती दगडं. फक्त पुढं समुद्र पाहिजे होता. समुद्राच्या जागी आहेत डोंगर. सो आता मी
बघू मॅगी बनवायला जागा शोधतो एक जिथं सगळ्यांना बसता येईल. स्टार्ट केला का? सो आता आम्ही So, आता पेटवत आम्ही आहोत. मस्त एक रेडी केलेला टोपा कुठे टोपा हा तिकडे 1 2 3 फास्ट कर. पाणी गरम करू पाणी गरम नदीत टाकू म्हणजे अख्खा नाकी नदीचं पाणी गरम होईल. यो जो दिमाग आहे ना ते पण कैसे होत आहे बाबा फार आता मॅगी पाण्यात नुसती उकलू या फुगवून खायला लागलीच ते आम्हाला. मॅगी बनवणार आहोत. सीन बघा. सो मॅगी बनवायची सुरुवात झालेली आहे. टोपामध्ये पाणी घेतलेलं आहे. तुम्हाला शिकवतो आता मॅगी कशी बनवतात. पकड विक्रांत गॅस पेटव. आग लावायची का मन पर जाम पट्टन म्हणणं ते तुलाच सांगलं. सो पाणी गरम झालेलं आहे. नाही रे बाबा उसके व्हिडिओ मला भी पाठव नंतर मी यश टाकला बॅगांनी. मसाला मीठ टाक. तो गाइस हमारे मास्टर शेफ उज्जवल केनी जो बना रहे मैगी. कागद फेकू नका. कुठेतरी सांभाळून ठेवा. नंतर डस्टबिन मध्ये टाकू. जे बात सोशल मैसेज. मित्रांनो मॅगीवाले 2 मिनिटात नाही होत. पण आमचा दीपेश आहे जो 2 मिनिटात भरपूर काही कामं करतो. खूप फास्ट आहे तो दिप्या आमचा. एक्स्ट्रीम. चम्मच किती रे घातले का काहीचा घातले का काठीचे. हा मग ठीक आहे. आणि आपल्याला मॅगी बनवायला चम्मच भेटलेला आहे. गाइस सुमित ने भगवान ने तो लाया चम्मच लाना भूल गया. नाही चम्मच पण होईल. विक्रांत ने अपना मॅगी तयार झालेली आहे मित्रांनो. विनोदा मॅगी कशी बनले. गुलचंदा एक नंबर भाई बनवणार. बघू शकता विक्रांत दादा फक्त व्हिडिओसाठी भांडी घालतो. खरा मेहनती सूरज है. ये सब नहीं चलेगा. लव्ह मॅरेजची तयारी म्हणजे काय विक्रांत पाटील सांगत आलं तुला. मला मॅगी खाऊन झालेली आहे. सो आता निघतो आम्ही तुर्तुकडे. सो भरपूर 1000 वर्षांअगोदर जेव्हा आफ्रिकेतून एक जमिनीचा तुकडा एशियाला लागला होता, ज्या टेक्टॉनिक प्लेट एकमेकांना धडकल्या होत्या, तेव्हा भारताची निर्मिती झाली. जो हिमालयाचा खालचा पार्ट आहे तो आफ्रिका रिजनने लागून आलेला आहे. सो त्याचं जिवंत उदाहरण ही सँड आपली बीच सँड आहे. ही झाडं बीचवरच असतात जास्त करून. तेव्हा तुम्ही कधी गेलात तर नक्की सांगा. आणि इथं K2मध्ये हिमालयाजमध्ये आम्ही आता POK बॉर्डरच्या जस्ट 5 किलोमीटर लांब आहोत. इथं समुद्राचा काही संबंध नसताना इथून बीच सँड आहे इथं. याचाच अर्थ इथं अगोदर समुद्र असेल किंवा जेव्हा टेक्टॉनिक्स प्लेट एकमेकांना धडकल्या असतील तेव्हा या हिमालयाचा जन्म झाला असेल हे नक्की. आणि अजून एक इन्फॉर्मेशन भेटते आमच्या कॅप्टनकडून. काय कॅप्टन. क्रिश हां हां इथंच जाऊ तुझा कुठं. ठीक आहे. आम्ही जेव्हा जम्मू काश्मीरमध्ये होतो तेव्हा सर्वजण तेच सांगत होते की बजरंगी भाईजानची शूटिंग इथंच झाली आहे. सो आता काहीतरी नवीन ऐकायला भेटलं आमच्या कॅप्टनकडून की क्रिश मूवीची शूटिंग इथं झाली आहे. तिथं बायकर्स थांबलेत. जे रेंटेड बाईक असतात त्यांना टूर देण्यासाठी जे असतात ते इथं थांबलेत. काही जिंदगी आहे ये लोक की. सो आता आम्ही ऑलमोस्ट तुर्तुकच्या जवळ आलो आहोत. इथं तुम्ही आर्मी बंकर्स बघू शकता मित्रांनो.
आपल्याकडे लाकडी ब्रिज इथंच बघायला भेटत नाही. आपल्याकडे कॉन्क्रीटचे ब्रिज असतात, ते पण खराब होतात. इथं बघा लाकडी ब्रिज. क्लिप बघा काय, अशा क्लिप काढून जाताना भेटतात फर्स्ट टाइम. आता अशा क्लिप्स आपल्याला मनाली हायवेला भेटणार आहेत. सो गाईज आता आपण आलेलो आहोत तुर्तुकच्या पुढे तंग विलेजमध्ये. तंग विलेज इंडियन पाकिस्तान बॉर्डरवरचा सर्वात शेवटचा गाव आहे. तुर्तुक या एरियाचे जे राजा होते ना, त्यांचा पॅलेस तुर्तुकमध्ये आहे. पण जी बाउंड्री आहे आपल्या देशाची बाउंड्री, ते आपल्याला इथून बघायला भेटेल. सो मित्रांनो, आता आम्ही आलो इंडियाज लास्ट विलेज तग विलेजला. सो ही जी तुम्ही ही जी तुम्ही लाईन बघताय, जो गेट बघताय, तो LOC आहे, लाईन ऑफ कंट्रोल. अगोदर या एरियाला बाल्टिस्तान बोलायचे. सो बाल्टिस्तानचे 2 पार्ट झाले. अर्धा बाल्टिस्तान पाकिस्तानमध्ये गेला, अर्धा आपल्याला भेटला आहे. सो हा अगोदर पाक ऑक्युपाईडच होता हा एरिया, पण तुर्तुकपर्यंत. पण 1971ला इंडिया पाकिस्तानची वॉर झाली, त्यामध्ये हा एरिया आपण घेतलेला आहे. सो तुम्हाला याबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर ही बघा समोर आहे. व्हिडिओ पॉज करा आणि वाचून घ्या. सो गाईज आता आम्ही तंग विलेज बघून झालेलं आहे आमचं. सो आता आम्ही निघतोय टुवर्ड्स पँगॉंग. बघूया जाताना जर झालंच तर उंदरला वळूया, नाहीतर मग डिस्किटला. सो विक्रांत दादाला जास्त आवडली नाही ही जागा. सो त्याचं असं म्हणणं आहे की इथं यायचं तर पँगॉंग साईडला जा. सो डिसिजन तुमचं आहे. तुम्हाला POK बॉर्डर खरंच बघायची असेल तर तुम्ही या एकदा तरी, विजिट द्या या जागेला. 3 days later. सो काय आता आम्ही जेवायला थांबलेलो. हॉटेल बघा. द वॉटर मॅनेजमेंट सिस्टम खूप छान आहे यांचं. हाच पाणी तिथं बेसिनला वापरला आहे, इथून आज भांडे घासायला, आणि हा एक आउटलेट बाहेरसाठी दिला आहे. सो जितकं पाणी पाहिजे तितकं वापरतात. सर्व नॅचरल पाणीने इथं कारभार चालला आहे यांचा, फक्त प्यायचं पाणी वेगळं आहे. सो जेवण झालेलं आहे, बिलिंगसाठी थांबलो आहे आम्ही. सो आम्ही आता इथं खान्स किचनमध्ये जेवलो आहे, आणि इथून समोरच रस्ता आहे पॅलेसमध्ये जायला. जो तुर्तुकचे जे राजा होते, बाल्टिस्तानचे राजा, त्यांचा पॅलेस आहे तिथं. पण आता आपल्याला काय जाता येणार नाही, कॉज आपल्याला अर्जंट निघायचं आहे. सो आता आपण टुवर्ड्स पँगॉंग जितकं जाता येईल तितकं जाऊया. कॅप्टनने थांबायला सांगितलंय म्हणून थांबलोय. अजून 3 जण मागे आहेत. इथून हा बघा, ही रिव्हर आहे, शोक रिव्हर, आणि ही पूर्ण व्हॅली आहे. या व्हॅलीला शोक व्हॅली म्हणतात. आणि ही ती शोक रिव्हर जी पुढं जाऊन इंडस नदीला मिळते पाकिस्तानमध्ये. आपण पटकन फोटो काढूया आणि पुढे जाऊया. तो गाईस तुम्ही बघू शकता आपल्या समोर आहे एअरफोर्सचं रनवे, जे की गिलगिटसाठी आहे. आपण आता गिलगिटहून आलो आहे सियाचीनला. इथं K2, या डोंगरांना K2 पॉईंट बोलतात. सो आता आपण K2 पॉईंट जवळ आहोत, आणि हा आहे एअरपोर्ट. या गाडीने या एक्सपेक्टेशन नव्हत्या माझ्या. या गाडीसोबत तर या एक्सपेक्टेशन नाही आहेत. एक ड्रायव्हर पागल आहे, या ड्रायव्हरला गाडी नाही चालवत आहेत गाईज. हां, मूड खराब केला आहे आता. सो आता उंदरमध्ये आलोत आम्ही डबल M कॅमल सफारी करायला. भाई यो निशाणा बघा. इसका पगार कट कर दे भाई. नाईट वॉचर फिरव इकडे मार गुलशन त्याचे. लागला 1 लागला. ऑफ थ्रोन्सचा नाईट वॉचर. एक अरे काम
25 नाइट वॉचर्स किधर से गया नेम बोलते भाई पब्लिक अर्जुन आलेला आहे गाईज अर्जुन तो गुलशन दादा आलेला आहे 8 नंबरचे यान मरला तो तो तिकर आईंदा सामने मत आना सो गाईज मगाशी दादाचा रूप गेम ऑफ थ्रोन्स मधला होता आता तो सनी देओल बनलाय सो आता नक्की तो येलो कलर हिट करणार आहे सनी देओल कंचा कलर माहिती ना पिवला एक पे फ्री इज्जतचा सवाल तुझे ना बाहुबली करता तो कडेलो कसा नाक नाक तुझे हा गुलिकंदम छपाक 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 ओ वाईट आ रहे सनी देओल आ रहे आता मी बघा डायरेक्ट येलो तिन्ही एकदम घे ना तीन घे एकदम तीन बाण नको मारू येलो बाण मार अपयशी नेमबाज परत एकदा स्वतःची परीक्षा घेताना बाहुबली सर का पुन्हा नव्याने तू 100% भाला असणार आहे बघू पहिले हाताचे खेचते घे लोकांनी चलो करो मोन यो वाकणार धनुष्य वाकणार धनुष्य वाकणार सो आता कॅप्टन आता कॅप्टन कोण मासाचा डोला फोडणार आहे बघा guys. मासाचा डोला भाला, भाला. 3-4 बांधा ना ये 5वां नहीं 4 ये चौथा है नाही हो बालेराव काय करताय तुम्ही वाईटवत लागले बालेराव तुझ्यापेक्षा जवळ मी ब्लॅकचे जवळ मारले आणि बाहेर मारले बोर्डचे सो आय एम द विनर कॅप्टनचा यो अँगल घेऊ कुठं लागला सो आता आम्ही आर्चरी करून आलोय डबल लॅम्प कॅमल बघायला आणि कॅमल बघा यो कॅमल कंपा शिंपी बसेल ही स्पेशालिटी आहे डबल लॅम्प कॅमल बघू राईट भेटते का कारण की समोरून पाऊस आलाय सो वेदर खराब होणार आहे माइट बी निघायला लागेल आम्हाला लगेच सो डबल लॅम्प कॅमलसाठी 2 तासाची वेटिंग आहे सो आता डबल लॅम्प कॅमल सोडून आपली डबल सीट बुलेटवर आपण आलोय टॉप बॉक्स बघा आपण पागल आहोत याला बोलतात टॉप बॉक्स ही पेटी यो टॉप बॉक्स